नमस्कार, मी भावना दिलीप चंदवानी. हेलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. हेलो 24 तास मध्ये शिक्षण, करिअर, बँकिंग, हाऊसिंग अशा अनेक विषयांवर आपण चर्चा करत असतो आणि त्या विषयातील तज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो. आज आपण हेलो 24 तास मध्ये चर्चा करणार आहोत अनिश्चित वातावरणात सुनिश्चित करिअर प्रॅक्टिकल बीकॉम आणि बीबीए या विषयावर. आणि या विषयाबाबतीत आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत या विषयातील तज्ञ सन्मित शाह सर आणि त्यांची विद्यार्थिनी ऋतुजा घोरपडे. सुरुवातीला आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार सर. नमस्कार. सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. सन्मित शाह स्वतः उद्योजक आणि प्रॅक्टिकल बीकॉमचे संस्थापक आणि संचालक आहेत. ते गेल्या 16 वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. 1500हून अधिक विद्यार्थ्यांना कॉमर्स आणि मॅनेजमेंट क्षेत्रात नोकरी त्यांनी दिलेली आहे. 1 लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर करणं आणि प्रॅक्टिकल एनजीओ स्किल युनिव्हर्सिटी साकारणं हे त्यांचं सर्वात मोठं स्वप्न आहे. कोरोना काळातील शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल महाराष्ट्र राज्य गृहमंत्र्यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देखील मिळालेले आहेत. यासोबतच त्यांची विद्यार्थिनी ऋतुजा घोरपडे ही प्रॅक्टिकल बीकॉमची विद्यार्थिनी असून ती आता व्यंकटेश्वरा अकाउंटिंग अँड टॅक्सेशन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये काम करते. आणि महत्त्वाची बाब म्हणजे हा कार्यक्रम 12वी पास सर्व शाखेतील विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. सर, आता आपण विषयाला सुरुवात करूया. आपण जर बघितलं तर आता 12वीचा रिझल्ट लागलेला आहे आणि आता पुढे काय असा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांसमोर उद्भवलेला आहे. त्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय एकूणच आवाहन कराल? काय कुठे नेमकं त्यांनी ॲडमिशन घेण्याची गरज आहे 12वी नंतर? सर्वप्रथम 12वी पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. 12वी पास यावर्षी 13.5 लाख विद्यार्थी बसले होते साधारणपणे आणि ज्यातले 99.6% विद्यार्थी म्हणजे ऑलमोस्ट सर्व विद्यार्थी पास झालेत, जे वर्षीच्या तुलनेमध्ये 9% जास्त आहे. म्हणजे जवळपास 1.25 लाख विद्यार्थी जास्त संख्येनं गेल्या वर्षीपेक्षा पास झालेले आहेत. मग आता सर्वांनाच म्हणजे 12वी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स सर्व विद्यार्थ्यांनाच पुढे जायचं आहे, शिकायचं आहे, ग्रॅज्युएट व्हायचं आहे. प्रत्येकाची स्वप्न आहेत, प्रत्येकाला यशस्वी व्हायचं आहे आणि तो त्यांचा अधिकार आहे. पण आपल्याकडे होतं कसं, इथंच खऱ्या अर्थानं सुरुवात होते. म्हणजे सुरुवात ॲक्च्युली 10वी नंतर झालेली असते की चांगले मार्क्स पडले की सायन्सला गेलेले असतात, बरे पडले की कॉमर्स आणि कमी पडले की आर्ट्स. हा एक ट्रेंड आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. खरं. आता 12वी नंतर ते त्यांच्या साईट्स जरी ठरलेल्या असतील तरी जो 10% किंवा 10% जो क्रीम क्राऊड आहे, ज्याला तसं बघायला गेलं तर फारसं कोणाच्या गायडन्सची गरज नसते, ते आपापला मार्ग निवडतात, यशस्वी होतात देखील. खऱ्या मार्गदर्शनाची, खऱ्या हँडहोल्डिंगची गरज असते. 80 ते 50% जे सामान्य तुमच्या माझ्यासारखे जे विद्यार्थी आहेत त्या सामान्य विद्यार्थ्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करून त्यांना यशस्वी बनवण्याची, आणि ती खरी आपली पूर्ण भारतीय शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी आहे. इथं मला एक वाक्य आवर्जून सांगायचं आहे की भारतीय शिक्षण पद्धतीला अगदी फक्त बदलाचीच नाही तर एका क्रांतीची आता गरज आहे. आता हे विद्यार्थी जवळपास 1.5 लाख विद्यार्थी जास्त संख्येनं उच्च शिक्षण पद्धतीवर ह्यांचा भार पडणार आहे. ऑलरेडी 2 बॅचेस कोरोना बॅच म्हणून ग्रॅज्युएट म्हणवल्या जात आहेत. 37 ते 40 लाख विद्यार्थी दरवर्षी भारतात ग्रॅज्युएट होतात, ज्यातले जवळपास 16-17 लाख इंजिनियर्स असतात. त्या इंजिनियर्सचा जरी विचार केला तर त्यातले फक्त 10 ते 20%च एम्प्लॉयबल किंवा नोकरीसाठी लायक असतात. मी हे फक्त इंजिनियर्सच्या बाबतीत म्हणतोय जे थोडेसे पॉलिश्ड आहेत. BA, BCom, BSc तत्सम ग्रॅज्युएशन केलेल्या विद्यार्थ्यांच्या एम्प्लॉयबिलिटीचा खूप मोठा प्रश्न आपल्याकडे आहे. खरंय. बरं, दुसरीकडे इंडस्ट्रीजमध्ये अडचणी अशा आहेत की त्यांच्याकडे स्किल्ड मॅन पॉवर नाही आहे. म्हणजे नोकऱ्या नाहीत हा अजिबात विषय नाही आहे, नोकऱ्या आहेत पण चांगली माणसं तिथं काम करायला नाही आहेत. याचं कारण आपल्या इंडियन एज्युकेशन सिस्टीममध्ये म्हणजे आपण शिक्षण पद्धतीमध्ये खूप चॅलेंजेस आहेत आपल्याला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण फक्त त्यांना इन्फॉर्मेशन आणि इन्फॉर्मेशनच देतो, थेरोटिकल नॉलेजच देतो. मग त्या इन्फॉर्मेशनचं नॉलेजमध्ये आणि नॉलेजमधून ट्रेनिंगमधून एक्सपोजरमध्ये रूपांतरच होत नाही. माझं असं स्पष्ट मत आहे की एज्युकेशन सिस्टीम ही एखाद्या ड्रायव्हिंग स्कूलसारखी असावी. म्हणजे सुरुवातीला तुम्ही गाडीची माहिती दिली, नंतर गाडी कशी चालवायची हे हळूहळू शिकवलं, नंतर थोडे दिवस मैदानात शिकवलं आणि नंतर प्रत्यक्षात त्यांना जिथं ते चालवायचे रोडवर तिथं ते त्यांना चालवायला तुम्ही सहकार्य केलं. म्हणजे एज्युकेशन, ट्रेनिंग आणि एक्सपोजर या तीनही गोष्टी आपल्याला जर व्यवस्थित दिल्या गेल्या विद्यार्थ्यांना तरच विद्यार्थी व्यवस्थित यशस्वी होऊ शकतात. आणि मी जे म्हटलं हे 80 ते 50% विद्यार्थी आहेत हेच खरं ड्रायव्हिंग फोर्स आहेत. म्हणजे यांच्यावरच सगळं जग चालतं. तर यांना व्यवस्थित ट्रेनिंग देऊन यशस्वी करणं हे आपलं कर्तव्यच नाही तर आपली जबाबदारी पण आहे. खरंय. सर, आपण जर बघितलं तर कोरोना काळामध्ये शैक्षणिक क्षेत्रात मोठा फटका बसलेला आहे. शिक्षणामध्ये अनेक बदल आपण बघितलेले आहेत. मात्र या बदलानंतर आता तयार झालेल्या संधी या संदर्भात मला जाणून घ्यायचंय.
कोरोनानं एक गोष्ट चांगली केली आहे. आमचे गुरु आहेत डॉक्टर दीपक शिकारपूर, त्यांनी एक ह्या मॉडेलला नाव दिलं आहे फिजिकल आणि डिजिटल. आता कोरोनामुळे झालंय असं की आपण सगळे काही का असेना आपण ऑनलाईन एज्युकेशनला आपण आता यूज टू किंवा आपण त्याच्याशी व्यवस्थित कम्फर्टेबल झालेलो आहोत. आता होतंय असं, त्याचा फायदा असा की तुम्हाला हव्या त्या वेळेत हव्या त्या शिक्षकांबरोबर तुम्हाला संवाद साधता येतोय, हवा तो विषय निवडता येतोय, भौगोलिक सीमा त्याला नाही आहेत, तुमच्या वेळेनुसार तुम्ही शिक्षण घेऊ शकताय. तोटे असे आहेत की तुम्हाला फिजिकली तुम्हाला प्रेझेन्स राहता येत नाहीये, सामाजिक काही ज्याच्यातून आपली जडणघडण होत असते एकमेकांचं अनुकरण करून, त्याला लिमिटेशन्स येतात. शिक्षक विद्यार्थ्याचं जे नातं आहे, एक बॉन्डिंग असतं ज्याच्यामुळे मुलं एनकरेज होतात, ते पण थोडंसं कमी पडतंय. पण आता आपल्याकडे या दोन्हीचा समन्वय साधणारी सिस्टीमच अस्तित्वात असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं आता इथून पुढे कोरोना असेल नसेल तरीही, कोरोना जर गेला तरी पण आता ऑनलाईन म्हणजे फिजिकल आणि डिजिटल या दोन्हीचा संगम साधून ज्या संस्था, जे विद्यापीठं, जे कॉलेजेस असा अभ्यासक्रम आणतील आणि तो जास्तीत जास्त उन्नत ठेवतील, तेच संस्था आता इथून पुढे यशस्वी होतील आणि होत राहतील असं मला वाटतं. खरंय. सर, आपण जर बघितलं तर तुम्ही प्रॅक्टिकल बीकॉम आणि बीबीए संदर्भात माहिती देणार होतात आणि अर्थातच आपला विषय देखील तोच आहे. तर आतापर्यंत आपण बीकॉम आणि बीबीए या संदर्भात ऐकलेलं असेल, मात्र प्रॅक्टिकल बीकॉम आणि बीबीए हे नेमकं काय आहे या संदर्भात मला जाणून घ्यायचंय. प्रॅक्टिकल बीकॉम आणि बीबीए म्हणजे ॲक्च्युली त्याचं जे सुरुवातीचं नाव आहे तेच फार सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे की प्रॅक्टिकल. बीकॉम आणि बीबीए वाणिज्य आणि मॅनेजमेंट म्हणूयात आपण त्याला. तर कॉमर्स आणि मॅनेजमेंट हे स्वतः प्रत्यक्षात करायचे म्हणजे प्रॅक्टिकली अप्लाय करून शिकायचे विषय आहेत, पण आपल्याकडे ते फक्त थेरॉटिकल पद्धतीनं शिकवले जातात. आणि मग त्याच्यामुळे होतं काय, एंड ऑफ द डे जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएशन करून बाहेर पडता तेव्हा तुमच्याकडे नोकरी नसते, कारण नोकरीसाठी असणारे स्किल सेट्स आणि जे कॉलेजमध्ये शिकवलेलं आहे ह्याच्यामध्ये खूप मोठी दरी आहे. म्हणजे कॉमर्स आणि मॅनेजमेंट हे स्वानुभवातून शिकायचा विषय आहे. मग प्रॅक्टिकल बीकॉम आणि प्रॅक्टिकल बीबीए मध्ये आम्ही याच गोष्टी विद्यार्थ्यांना देऊ करतो. फर्स्ट इयर क्लासरूम ट्रेनिंग आणि रेस्ट ऑफ द 2 इयर्स बीकॉम असो किंवा बीबीए विद्यार्थ्यांना ऑन द जॉब ट्रेनिंग आम्ही प्रोव्हाइड करतो. त्यामुळे विद्यार्थी बीकॉम आणि बीबीए करत असतानाच आत्मनिर्भर तर बनतातच, पण त्यांच्याकडे अनुभव देखील असतो. खरंय. अतिशय महत्त्वाचं तुम्ही सांगितलं की अर्थातच आता सध्याच्या परिस्थितीमध्ये अनेकांकडे नोकऱ्या नाही आहेत, मात्र तुमच्याकडे प्रॅक्टिकल बीकॉम आणि बीबीए केल्यानंतर अगदी सेकंड इयरमध्येच त्यांना नोकरी मिळते किंवा इंटर्नशिप नक्कीच मिळते. मात्र सर, प्रॅक्टिकल बीकॉम आणि बीबीए ही एक वेगळी डिग्री आहे का? मला त्या संदर्भात जाणून घ्यायचंय. प्रॅक्टिकल बीकॉम आणि बीबीए वेगळी डिग्री नाहीये. नॉर्मल बीकॉम बरोबरच काही गोष्टी आम्ही फर्स्ट इयरमध्ये ज्या शिकवतो, ज्या प्रॅक्टिकल अकाउंटन्सी, टॅक्सेशन्स रिलेटेड किंवा प्रॅक्टिकल बिझनेस मॅनेजमेंटशी रिलेटेड असतात, म्हणून या उपक्रमाचं नाव प्रॅक्टिकल बीकॉम आणि बीबीए असं दिलं. मात्र याची वैशिष्ट्य आणि यांचे फायदे काय आहेत? कारण आपण आतापर्यंत अनेक वर्षांपासून चालत आलंय की बीकॉम आणि बीबीए करणारे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आहेत, मात्र आता प्रॅक्टिकल बीकॉम आणि प्रॅक्टिकल बीबीए यांची वैशिष्ट्य नेमकी काय आहेत आणि त्याचा फायदा कसा होतो? प्रॅक्टिकल बीकॉम आणि प्रॅक्टिकल बीबीएच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं झालं तर नॉर्मल बीकॉम किंवा नॉर्मल बीबीए करत असतानाच संपूर्ण प्रशिक्षण विद्यार्थ्यांना आमचं जे कोर्सेस आम्ही जे 2 डिझाईन केलेले आहेत, जे खऱ्या अर्थानं इंडस्ट्रीमध्ये रिक्वायर्ड आहेत, त्याचं संपूर्ण प्रशिक्षण विद्यार्थ्यांना लॅपटॉपवर दिलं जातं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हा सगळा अभ्यासक्रम पूर्णपणे इंडस्ट्री रिलेव्हंट सिलेबस बनवलेला आहे. म्हणजे आम्ही विद्यार्थ्यांना तेच शिकवतो जे इंडस्ट्रीमध्ये गरजेचं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, हे सगळं ट्रेनिंग देण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक, जसं की बीकॉमसाठी चार्टर्ड अकाउंटंट्स असतील, टॅक्स कन्सल्टंट असतील किंवा बीबीएसाठी इंडस्ट्रीमधले वेगवेगळे एक्सपर्ट्स असतील. आमच्याकडे बीबीएचे जे फॅकल्टीज आहेत अगदी 10-10, 15-15 वर्षाचा इंडस्ट्रीमधला आणि अकॅडमिक्समधला एक्सपिरियन्स असलेले आहेत. कारण मगाशी आपण ड्रायव्हिंगचं उदाहरण घेतलं, ड्रायव्हिंग फक्त एखादा निष्णात ड्रायव्हरच तुम्हाला शिकवू शकतो, तसं हे सगळं प्रॅक्टिकल ओरिएंटेड ट्रेनिंग असल्यामुळे हे इंडस्ट्रीमधले एक्सपर्ट्सच शिकवू शकतात. त्यानंतर बीकॉमसाठी टॅक्सेशन, बँकिंग वगैरे या विषयावर लाईव्ह प्रोजेक्ट्स असतील, बीबीएमध्ये HR, फायनान्स, मार्केटिंग या विषयावर त्यांचे प्रोजेक्ट्स असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा वैशिष्ट्य म्हणाल तर सेकंड इयर पासून विद्यार्थ्यांना ऑन द जॉब ट्रेनिंग दिला जातो. ही या कोर्समधला अविभाज्य घटक आहे. म्हणजे दुसऱ्या वर्षी त्या मुलांचं ऑफिस हेच त्यांचं कॉलेज असतं आणि याचबरोबर शनिवार रविवारी परत ते मुलं कॉलेजला येतात, कारण विद्यापीठाचा अभ्यासक्रम आणि ते जे काही शिकतात या दोन्हीमधला समन्वय साधून त्याच्यावर त्यांना प्रेझेंटेशन्स पण द्यावे लागतात, जिथं ती मुलं खऱ्या अर्थानं त्यांची व्यक्तिमत्व विकास पण त्यांचा घडतो. अशा पद्धतीनं वैशिष्ट्यांबद्दल आपण आता बोललो. खरंय. खूप महत्त्वाचं तुम्ही सांगितलं आणि अगदीच यामध्ये मी अधोरेखित करणार की अगदी सेकंड इयर पासून
विद्यार्थ्यांकडे नोकरी किंवा इंटर्नशिप नक्कीच असते, कारण या परिस्थितीमध्ये अनेकांकडे नोकऱ्या नाही आहेत, अनेकांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार आहे आणि अशामध्ये तुम्ही हमखास नोकरी मिळणारच अशी हमी देतायत. मला खरं तर तुमच्या विद्यार्थिनीला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. सध्याच्या वेळेला तू सेकंड इयरमध्ये आहेस आणि तू नोकरी देखील करतेस. एकूणच तुझा अनुभव कसा राहिला? मी पुण्याच्या नुमवी कॉलेजमधून माझी 12वीचं शिक्षण पूर्ण केलं. 12वी झाल्यानंतर मला असा प्रश्न पडला होता की पुढे काय करायचं. तेव्हा मी शहा सरांचं एक सेमिनार अटेंड केलं. त्याच्यामध्ये मला प्रॅक्टिकल बीकॉम या विषयाबद्दलची संपूर्ण माहिती मिळाली आणि ही कन्सेप्ट मला खूपच आवडली. 3 वर्षाचं नॉर्मल बीकॉम करून नुसतं थेरॉटिकल नॉलेज घेण्यापेक्षा प्रॅक्टिकल बीकॉम करून मला प्रॅक्टिकल नॉलेज, बीकॉमची डिग्री, त्याचबरोबर 2 वर्षाचं जॉबचं सर्टिफिकेटसुद्धा मिळणार होतं, जॉबचा एक्सपिरियन्ससुद्धा मिळणार होता. त्यामुळे मी प्रॅक्टिकल बीकॉममध्ये ॲडमिशन घेतली. फर्स्ट इयरला असताना आम्हाला लॅपटॉपमधून किंवा लॅपटॉपच्या माध्यमातून आम्हाला जे कॉमर्सचे कोर सब्जेक्ट आहेत, जसं की इन्कम टॅक्स, अकाउंटन्सी, GST, शेअर मार्केटिंग, कंपनी लॉ, अशा प्रकारचे विविध कॉमर्स रिलेटेड सब्जेक्टचं आम्हाला ट्रेनिंग दिलं गेलं. त्यानंतर सेकंड इयर बीकॉममध्ये आमचे ऑन द जॉबसाठी इंटरव्ह्यू, कॅम्पस इंटरव्ह्यू स्टार्ट झाले. त्यामध्ये व्यंकटेश्वर अकाउंटिंग अँड टॅक्सेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसोबत माझा इंटरव्ह्यू झाला. त्या फर्स्ट अटेम्प्टमध्येच माझं तिथे सिलेक्शनसुद्धा झालं आणि आता माझ्याकडे त्या कंपनीसोबतचा 2 वर्षाचा जॉब एक्सपिरियन्ससुद्धा आहे. एकंदरीतच म्हणायचं झालं तर माझ्या करिअरला प्रॅक्टिकल बीकॉममुळे एक ग्रेट स्टार्ट मिळाला आणि त्यामुळेच मी आता प्रॅक्टिकल MBAमध्ये सुद्धा ॲडमिशन घेतलेली आहे आणि मला MBA करून आता परदेशात नोकरीची संधी मिळवायची आहे. मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की मला परदेशात जाऊन नोकरीची संधी मिळू शकते, पण शहा सरांमुळे आणि प्रॅक्टिकल एज्युस्किलच्या संस्थेमुळे मला ती संधी मिळणार आहे आणि मी नक्कीच त्या संधीचा फायदा करून घेणार आहे. खरंय. एकूणच आपण बघितलं तर अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना प्रॅक्टिकल बीकॉम आणि BBAचा फायदा होतोय आणि अर्थातच होत राहणार देखील. आपण बघतोय प्रॅक्टिकल बीकॉम आणि BBA हे किती महत्त्वाचं आहे आणि याची एकूणच वैशिष्ट्य काय आहेत, त्याचा फायदा कसा होऊ शकतो या संदर्भात सर आपल्याला मार्गदर्शन करतातच आहेत. मात्र हा कार्यक्रम झाल्यानंतर सर वेबिनार घेणार आहेत. तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला एक QR कोड दिसेल, त्या QR कोडला स्कॅन करा आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर सरांसोबत त्यांच्या वेबिनारमध्ये सहभागी व्हा. सर, आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. एकूणच आपण जर बघितलं तर कोरोनाच्या काळामध्ये जी शिक्षण व्यवस्था होती ती पूर्णतः बदललेली आहे. ऑनलाईन शिक्षण सुरू झालेलं आहे. तर या परिस्थितीमध्ये तुमचं शिक्षण हे वेगळं कसं? आपण मगाशी ओळख करून देताना उल्लेख केलात की विशेष योगदानाबद्दल महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांच्या हस्ते आम्हाला पुरस्कार मिळाला. कुठलंही शिक्षण प्रात्यक्षिकरित्या द्यायचं असेल तर 4 गोष्टींची गरज असते: शिक्षक, विद्यार्थी, अभ्यासक्रम आणि त्याचं टूल म्हणूयात आपण, म्हणजे साधन, ज्याच्या माध्यमातून, जसं गाडी शिकवायला कार लागते, हे साधन तसं. मग आता प्रॅक्टिकली जेव्हा बीकॉम किंवा BBA मध्ये विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल आपल्याला नॉलेज द्यायचं असेल, त्यांना जेव्हा घडवायचं असेल, तिथं आपल्याला या 4ही गोष्टी लागतात. मग आता शिक्षक आमचे कोण आहेत? तज्ज्ञ मार्गदर्शक, आपण ज्यांच्याबद्दल मगाशी माहिती घेतली. विद्यार्थी, आमचा संपूर्ण अभ्यासक्रम लॅपटॉपवर आणि ऑनलाईन विद्यार्थ्यांना दिला जातो. आम्ही कोणतंही स्टडी मटेरियल विद्यार्थ्यांना देत नाही. क्लासरूममध्ये जरी विद्यार्थी शिकत असतील तरीही कोणतंही स्टडी मटेरियल, संपूर्ण स्टडी मटेरियल इलेक्ट्रॉनिक स्वरूपात विद्यार्थ्यांना दिलं जातं. आणि याचा फायदा असा होतो की संपूर्ण प्रशिक्षण आता गेले 2 वर्ष झालं, ऋतुजाच्या नंतरच्या दोन्ही बॅचेस पूर्ण ऑनलाईन प्रशिक्षण झालेलं आहे. आणि विशेष म्हणजे ते दोन्ही बॅचेस आता, त्यातली एक बॅच तर आता पायावर उभी देखील राहिली. म्हणजे जेव्हा इतर कॉलेजेस बंद होते, परीक्षा रद्द झाल्या होत्या, तेव्हा आमचं शिक्षण तर चालू होतंच, कारण आम्ही लॅपटॉप गेले 4 वर्षे विद्यार्थ्यांना, 4 वर्षांपासून देतो आहोत. त्यामुळे आमचं शिक्षण तर चालू राहिलंच विद्यार्थ्यांचं, पण विद्यार्थ्यांना त्यानंतर ऑन द जॉब ट्रेनिंगही आम्ही देऊ केला. याचीच दखल घेऊन आम्हाला पुरस्कार मिळाला. वेगळेपण असं आहे की फक्त मोबाईलवर शिक्षक आणि मोबाईलवर विद्यार्थी, एक फॉर्मॅलिटी म्हणून ते माध्यम वापरलं जातं आणि एक शिक्षण झालं म्हणून आपण म्हणतो, पण खऱ्या अर्थानं मुलं त्यात तयार होत नाहीत. प्रॅक्टिकल एज्युस्किल्समध्ये लॅपटॉपवर प्रशिक्षण दिलं जातं, ते पण तज्ज्ञांकडून प्रशिक्षण दिलं जातं आणि उन्नत किंवा अद्यावत आमचा अभ्यासक्रम असल्यामुळं जे हवं ते विद्यार्थ्यांना व्यवस्थितपणे मिळत असल्यामुळे विद्यार्थी यशस्वी होतात आणि तेच आमचं वैशिष्ट्य आहे. मात्र सर, एकूणच तुमच्याकडे शिक्षण घेतल्यानंतर हमखास नोकरी मिळणारच एक तुम्ही सांगतायत, ते कसं शक्य आहे?
मॅडम हमखास नोकरी मिळणारच याच्याही पुढे जाऊन म्हणजे नोकरीची गॅरंटी आहे का? मला अनेक जण विचारतात की का हो तुमच्या कोर्स नंतर जॉबची गॅरंटी आहे का? तर मी त्यांना म्हणतो नाही, आमच्या कोर्समध्येच जॉब देऊ केलेला आहे. जॉबची गॅरंटी कोर्स नंतर दिली जाते. आमच्या 3 वर्षाच्या कोर्समध्ये 2 वर्षाचं ऑन द जॉब ट्रेनिंग हे आमच्या उपक्रमाचं वैशिष्ट्य आहे. हे कसं शक्य होतं? तर मी मगाशी म्हटलं की इंडस्ट्रीमध्ये स्किल्ड मॅनपॉवरची खूप गरज आहे, जे कॉलेजेसमधून तयार होत नाहीत. काही दिवसांपूर्वीचं वक्तव्य आपल्या शिक्षण मंत्र्यांचं की महाविद्यालयातूनच बेरोजगार मुलं तयार होत आहेत. ती खरी परिस्थिती देखील आहे आणि इंडस्ट्रीला माणसं पाहिजेत. मग हा समन्वय साधण्याचं काम आम्ही करत असल्यामुळं, विद्यार्थ्यांना योग्य ते प्रशिक्षण देत असल्यामुळं आमचं वैशिष्ट्य असे, मगाशी ऋतुजा बोलता बोलली की कॅम्पस इंटरव्ह्यू थ्रू आमचं सिलेक्शन होतं. बहुधा अकाउंटंट या पोस्टसाठी कॅम्पस इंटरव्ह्यू करणारी आम्ही भारतातली एकमेव संस्था असू असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. कारण कंपनीज आमच्याकडे येतात, सिलेक्शन करतात. आता आपण स्क्रीनवर फोटो पाहतो आहोत की सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स बरोबर आमचा करार झालाय. आता सोलापूरच्या आमच्या सेंटरमध्ये जी काही स्टुडंट्स तयार होतील, चेंबर ऑफ कॉमर्सने ऑलरेडी त्यांचं बुकिंग केलेलं आहे आणि आता त्यांची बॅच साधारणपणे 3 महिन्यामध्ये झाली की ते लोक येणार, विद्यार्थ्यांचं इंटरव्ह्यू घेणार, सिलेक्शन करणार. त्यामुळे विद्यार्थी जर एक असेल तर त्याला एका विद्यार्थ्याला जवळपास 3 ते 4 ठिकाणाहून मागणी असते. त्यामुळे जॉब गॅरंटी जर टक्क्यांमध्येच मोजायची झाली तर ती 300 ते 400% असेल असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. खरंय सर, एकूणच प्रॅक्टिकल बीकॉम आणि बीबीए किती महत्त्वाचं आहे या संदर्भात तर तुम्ही सांगतायत. मात्र प्रॅक्टिकल बीकॉम आणि बीबीए मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी काय करण्याची नेमकी गरज आहे हे खरं तर मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय. मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर आपण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. 12वी पास सर्व शाखेतील विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा आहे. प्रॅक्टिकल बीकॉम आणि बीबीए किती महत्त्वाचं आहे, त्यांची वैशिष्ट्य काय आहेत, त्यांचा फायदा कसा होऊ शकतो या संदर्भात सर आपल्याला मार्गदर्शन करतायत. हा कार्यक्रम झाल्यानंतर सर वेबिनार घेणार आहेत. आपल्या स्क्रीनवर एक QR कोड दिसेल, त्या QR कोडला तुम्ही स्कॅन करा आणि त्यानंतर सरांसोबत तुम्ही वेबिनारमध्ये सहभागी होऊन तुमच्या मनातील प्रश्न विचारू शकतात. आता सर आपण पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया. मी ऍडमिशन संदर्भात खरं तर तुम्हाला प्रश्न विचारलेला होता. मला ऍडमिशन संदर्भात सांगा आणि त्यासोबतच फी नेमकी कशी भरायची, त्याची एकूणच प्रोसेस काय आहे? 12वी पास आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, व्होकेशनल सर्व शाखेचे विद्यार्थी प्रॅक्टिकल बीकॉम आणि बीबीएला ॲडमिशन घेऊ शकतात. सायन्सच्या विद्यार्थ्यांचं इंजिनिअरिंग आणि मेडिकलला यशस्वी होण्याचं प्रमाण पाहता प्रॅक्टिकल बीकॉम किंवा बीबीए त्यांच्यासाठी राजमार्ग ठरेल, हे मला इथं आवर्जून सांगायचं आहे. ॲडमिशन घेण्यासाठी पुण्यामध्ये, सोलापूर आणि बारामती अशा 3 शहरांमधून प्रॅक्टिकल बीकॉमचे ब्रँचेस उपलब्ध आहेत. तिथे विद्यार्थी ॲडमिशन घेऊ शकतात. आणि फीजबद्दल बोलायचं झालं तर प्रॅक्टिकल बीकॉमच्या फायद्यामध्ये जे 2 वर्षाचं इंटर्नशिप विद्यार्थी करतात तिथं त्यांनी भरलेली सर्व फीज जवळपास 2 ते 3 पटीनं त्यांना त्यांच्या इंटर्नशिपच्या स्वरूपात, स्टायपेंडच्या स्वरूपात त्यांना परत मिळते. इथं मला हे आवर्जून सांगायचं आहे. म्हणजे फायद्यांबद्दल बोलायचं झालं तर आम्ही जी पदवी देऊ करतो विद्यार्थ्यांना, मी ती आपल्याला दाखवायला आणलेली आहे. तर ही पदवी आपण विद्यार्थ्यांना देऊ करतो. याबरोबरच आमचं सर्टिफिकेट्स, 2 वर्षांचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळतो आणि हे सगळं झाल्यामुळं नंतर त्यांना जर पुढे शिकायचं असेल, MCOM, MBA, CA, CMA, CS, MPSC, UPSC, आता इथं आपण ही पदवी पाहतो आहोत, हे सगळं या पदवीमुळे त्यांना शक्य होतं. आणि भारतातच नव्हे तर भारताबाहेर देखील आम्ही नोकरीच्या संधी उपलब्ध करून देतो आहोत. कारण गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम आपली मराठी लोकांनी स्थापन केलेली एक संस्था दुबईमध्ये कार्यरत आहे, त्यांच्याबरोबर आपला करार आहे. महाराष्ट्र प्रोफेशनल फोरम कतारमध्ये त्यांच्याबरोबर करार आहे. त्यामुळे ह्या पण नोकरीच्या संधी विद्यार्थ्यांना सहज शक्य होत आहेत. खरंय सर, आपल्याकडे वेळ अगदी कमी आहे, तर मला पुढचा प्रश्न खरं तर तुमच्या विद्यार्थिनीला विचारायचा आहे आणि अर्थात तुम्हाला देखील हा प्रश्न आहे. मला या कार्यक्रमामध्ये जाता जाता एकूणच तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना, म्हणजे जे आता 12वी पास झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना तुम्ही नेमका काय सल्ला द्याल आणि तुझा एकूणच अनुभव कसा राहिला आणि तू काय सल्ला देशील विद्यार्थ्यांना? सर्व विद्यार्थ्यांना, खास करून मुलींना मी असा संदेश देईल की जर तुमच्या पायावर उभं राहायचं असेल आणि जर तुमचं स्थिर करिअर घडवायचं असेल तर तुम्हाला प्रॅक्टिकल बीकॉम ही एक चांगली संधी आहे. मी त्या संधीचा जर फायदा केला नसता तर आज मी इथे आले नसते किंवा एवढ्या कमी वयात मी माझ्या स्वतःच्या पायावर उभी राहू शकले नसते. आज मी घरातील एक करती मुलगी म्हणून माझ्याकडे बघितलं जातं आणि माझ्या आईवडिलांच्या डोळ्यात माझ्याबद्दलचा अभिमान हा माझ्यासाठी सर्व काही आहे. असंच जर तुम्हाला पण तुमच्या आईवडिलांना जर अभिमानास्पद करिअर तुम्हाला जर घडवायचं असेल तर प्रॅक्टिकल एज्युस्किलचे जे कोर्स आहेत, प्रॅक्टिकल MBA, BBA आणि प्रॅक्टिकल बीकॉम ही एक नक्कीच चांगली संधी आहे.
खरंय. सर, मला खरं तर तुमच्याकडून फ्रँचाईज संदर्भात जाणून घ्यायचं आहे आणि एकूणच जाता जाता तुम्ही काय सल्ला द्याल? फ्रँचाईज घेण्यासाठी आपण दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता. जाता जाता मला एकच बेंजामिन फ्रँकलिन यांचा एक चांगला कोट सांगायचा आहे. इफ यू आर फेलिंग टू प्लॅन देन यू आर प्लॅनिंग टू फेल. म्हणजे जर तुम्ही नियोजन करायला कमी पडत असाल तर तुम्ही पुढं फसाल. तुम्ही पुढे जाऊन तुम्हाला यश मिळायला अनेक अडचणी येतील. हीच वेळ आहे, योग्य वेळ आणि योग्य निर्णय घेण्याची हीच वेळ आहे. 12वी पास आर्ट्स, कॉमर्स, सायन्स शाखेतल्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिकल BCom किंवा BBAचा जरूर विचार करा. नंतरच्या वेबिनारमध्ये पण मी आपल्या शंकांना उत्तर देणारच आहे. खरंय. 12वीच्या विद्यार्थ्यांना याचा कसा चांगला फायदा होईल? 12वीच्या विद्यार्थ्यांना सेकंड इयरपासून स्वतःला आत्मनिर्भर बनवणारा हा उपक्रम आहे. आणि आत्मनिर्भर फक्त पैशाच्या माध्यमातून नाही तर अनुभवाच्या माध्यमातून. आणि अनुभव हाच सगळ्यात मोठा गुरु आहे. म्हणून 12वीच्या विद्यार्थ्यांनी नंतर आता ऋतुजा जसं खरंय, आमच्याकडे ऍडमिशन घेतलं की MBA करून तुम्ही बाहेर खरंय, पडाल. हा ह्याचा सगळ्यात मोठा फायदा आहे. खरे तेव्हा आपण बघतोय खरं तर 12वी पास विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा होता. BCom आणि BBA हे न करता प्रॅक्टिकल BCom आणि BBA हे तुमच्यासाठी किती महत्त्वाचं ठरू शकतं आणि चांगलं ठरू शकतं या संदर्भात सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. मात्र त्यानंतर देखील तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर हा कार्यक्रम संपल्यानंतर सर वेबिनार घेणार आहेत. तुमच्या स्क्रीनवर एक QR कोड दिसत असेल, त्या QR कोडला तुम्ही स्कॅन करा आणि त्यानंतर सरांसोबत या वेबिनारमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकतात. आता या कार्यक्रमात मी इथंच थांबते. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त झी24 तास आणि राहा एक पाऊल पुढे. छत्रपतींचा विचार म्हणजे